विजयदादा, एकदा पाहावं करून हे तुला कितव्यांदा वाटतंय पाहावं करून? माझ्या मते चौथ्यांदा. हम्म, म्हणजे एकदा पाव करून तीनदा रिवाईव्ह झालं. हम्म, मग हे नाटक मी गुजरातीमध्ये बेलाल ना राजा नावाने केलं. हम्म. त्यामुळे ती 4 झाली आणि हा म्हणजे तसं 4 वेळा हे नाटक मी केलं. नाटकं सध्या ना पुनर्भेट आपण सगळेच देतो आहोत अनेक नाटकांना. आता तू रंगभूमीवर बघशील तर पुन्हा पुन्हा ती नाटकं होत राहतात. म्हणजे वाडाची रेबंदी पण आम्ही केलं असेल, सूर्याची पिल्लं पण केलं असेल. एकदा पाहावं करून हे प्लॉट त्याचा फार गंमतशीर आहे. तो भलेही थोडासा काय म्हणतो आपण त्याला त्या काळातला असेल, पण त्यातली जी काय म्हणतो आपण पुरुष आणि बाई आणि मग त्यात माणूस कसा स्खलनशील बनतो अनेक वेळेला. तर त्याची स्टोरीच ती आहे की त्याला आपण म्हणतो की काय की जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत आपण नैतिक असतो आणि संधी मिळाली की माणूस थोडासा अनैतिक होतो किंवा माणूस मुळात स्खलनशील आहे असं माझं म्हणणं आहे. तर त्या धर्तीवरचं हे नाटक आहे आणि गंमतशीर नाटक आहे, विनोदी नाटक आहे. आणि बघ ना, याच्या अगोदर आधी जे पहिलं नाटक होतं एक व्हर्जन, त्याच्यामध्ये अशोक सराफ आणि सुधीर जोशी करत होते. दुसऱ्या व्हर्जन मध्ये मोहन जोशी आणि सुधीर जोशी करत होते. तिसऱ्या व्हर्जन मध्ये संजय मोने, मंगेश कदम करत होते. आणि आता हे व्हर्जन आहे की जे मी आणि आनंद निगळे करतो आहोत. एक तर ते नाटक आम्हाला तेव्हाही आवडलं होतं आणि धमाल नाटक होतं. तू काम केलं होतंस तेव्हा? नाही, मी एकदा पाहावं करून मध्ये नव्हतं केलं, पण झालं एकदाच. मूळ ओरिजिनल नाटकावरनं जे नाटक त्यावेळेला संजय मोन्यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये सुधीर जोशी आणि अशोक सराफ काम करायचे. तर आता गंमत बघ कसं चक्र असतं की त्याच एका प्लॉटमध्ये त्यावेळेला मी या नाटकात जे मुलाचं काम करणारा मुलगा आहे अभिषेक त्याचं काम करायचो, त्या बरं. मुलाचं. पण इथे एकदा पाहावं करून ही पूर्ण वेगळ्या पद्धतीची कॉमेडी आहे. So, तू स्वतःला इथे कसं मोल्ड करतो? खरं तर मोल्ड करणं ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे ही खूप आंतरिक पण आहे आणि ओव्हरऑल बाकीच्या म्हणजे ज्यांनी ही नाटकं केली आहेत त्या सगळ्यांचे, तूही मर्डरवाले तुझं नाटक चाललंय, या सगळ्यांबरोबर जमवून घेतानाची प्रोसेस खूप गंमतशीर होती आणि ती अजूनही ती प्रोसेस सुरूच आहे असं मला वाटतं. मी याच्या आधीचं एक नाटक केलं ते विनोदी नाटक होतं, त्यात सिरियसही होतं, पण हे फार्सिकल आहे पूर्णपणे. आणि पूर्णपणे कॉमेडी आहे. तर हा पूर्णपणे माझ्यासाठी नवीन जॉनर आहे आणि त्याच्याशी मी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्यात नेहा म्हणली तसं आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय असं की सरांची जी साथ आहे आणि सर जे आपल्याला गाईड करतायत सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला असं वाटतं जर हा सगळा प्रवास थोडा सुखकर होतोय आणि त्यातली मजा सुद्धा घेता येते. प्रेशर आहे पण ते तेवढं जाणवत नाहीये.